आज आपण तयार करणार आहोत गुळाचे भजे. गुळाचे भजे तयार करण्यासाठी लागणारे साहित्य हे आहे 1 वाटी गूळ, त्यात अर्धा कप पाणी असे हे टाकून घेणार आहोत आणि थोडेसे मीठ टाकल्यानंतर आपण गुळाचे पाक तयार करून घेणार आहोत. गुळाचे पाक गॅस ऑन करून गॅसवर गरम करण्यासाठी ठेवूयात. पाणी तापल्यामुळे पाक हा लवकर तयार होते. आपण चांगल्या प्रकारे चम्मच फिरवून ते पाक तयार करून पाहत असाल की पाक हा चांगल्या प्रकारे शिजलेला आहे. शिजलेला पाक हा एका पतील्यात काढून घेऊयात. गरम पाक हा पूर्ण पतील्यात काढून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यात 1 वाटी खोबरं हे टाकून घेणार आहोत. 1 वाटी खोबरं खीस हे पूर्ण प्रकारे त्या गरम पाकामध्ये वितळून घेत आहोत. ते खोबरं वितळल्यानंतर त्यात 1 वाटी गव्हाचे पीठ घालून घेणार आहोत. गव्हाचे पीठ हे 1 वाटी असले पाहिजे. ते गरम पाकात वितळण्यासाठी टाकून घेणार आहोत. 1 वाटी गव्हाचे पीठ टाकल्यानंतर आपण हे चांगल्या प्रकारे त्यात चम्मच फिरून घेणार आहोत. असे चम्मच हा चांगल्या प्रकारे फिरवला पाहिजे. त्यात एक पण गाठ राहिलेली नाही पाहिजे. मिश्रण हे चांगल्या प्रकारे नरम आणि घट्ट झालं पाहिजे. पाक हा गरम असल्यामुळे पीठ हे लवकर घट्ट होऊन येते आणि यात एक पण गाठ राहत नाही. चांगल्या प्रकारे आपण हे पीठ फिरवून घेऊयात. चांगल्या प्रकारे फिरवल्यानंतर हे पीठ आपल्याला दिसतच असेल की चांगल्या प्रकारे झालेलं आहे. भजे काढण्यासाठीचे लागणारे पेस्ट हे आपले तयार आहेत. आता आपण याच्यात चांगले परतून घेऊयात. हे परतल्यानंतर जोपर्यंत याच्यात एक पण गाठ राहत नाही तोपर्यंत याला चांगल्या प्रकारे फिरवून घ्यायचे आहे. हे फिरवणे झाल्यानंतर आपण गॅस ऑन करून गॅसवर कढईत तेल टाकून आणि पेस्टमध्ये आपल्याला भजे काढून घेण्यासाठी थोडेसे याच्यात सोडा टाकायचा आहे. चिमूटभर सोडा टाकणं झाल्यानंतर सोडा मिक्स करून घ्यायचा. सोडा मिक्स करणं झाल्यानंतर आपण गरम तेलात याचे गोल अशा आकाराचे भजे हे भजे गोल आकाराचे असले पाहिजेत, कारण की गोल आकाराच्यानं यांना आकार पण खूप चांगला येते आणि हे भजे आतून आणि बाहेरून दोन्हीकडून होऊन येतात. हे भजे आपण गरम तेलात तळून घ्यायचे आहेत. भजे चांगल्या प्रकारे झाले पाहिजेत. गरम तेलात तळल्यामुळे हे चांगल्या प्रकारे होऊन येतात. यांना लाल रंग होईपर्यंत गरम तेलात करून घ्यायचे आहेत. गरम तेलात करताना आपल्याला हे काळजी घ्यायची आहे की हे भजे दोन्हीकडून चांगल्या प्रकारे झाले पाहिजेत. याला परत करून आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. प्लेटमध्ये काढणं झाल्यानंतर तयार आहेत आपल्या गुळाचे भजे. हे भजे चांगल्या प्रकारे अशाच प्रकारे तयार केले जातात गुळाचे भजे. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा.